नमस्कार, मी विपिन कदम। नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। गौर सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते की भारताला स्वातंत्र्य मिळून 69 वर्षे झाली, महाराष्ट्राची निर्मिती होऊन 56 वर्षे झाली, परंतु आजही गौर बंजारा समाजांची जी मूलभूत प्रश्न आहे शासनाने ते सोडविलेले नाही। त्यासाठी गौर सेनेच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गौर सेनेच्या वतीने मतदानावर बहिष्कार घालण्यात आला होता। त्यानंतर काही मोर्चे काढण्यात आले, कित्येक वेळेस निवेदन पण देण्यात आली, परंतु प्रशासनाने ह्या गोष्टीची दखल घेतली नाही। त्यामुळे गौर बंजारा समाज दिवसेंदिवस मूलभूत प्रश्न, मूलभूत गरजा आणि त्यांच्या बाकी समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी झाला। नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यावर रस्ता, लाईट, पाणी, आरोग्य या मूलभूत गरजाची पूर्तता करण्यात यावी। गौर बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा। SC ST प्रवर्गाप्रमाणे गौर बंजारा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात यावी। प्रत्येक तांड्याला स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी। ऊसतोड कामगारांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था शासनाने करावी। प्रत्येक तांड्यावर कायमस्वरूपी नळ योजना करून स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यात यावे। प्रत्येक तांडा वस्तीतील नागरिकांच्या पाण्याच्या होणाऱ्या हालापेष्टा व शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारा सगळा कर्ज पुरवठा शासनाने करावा। आजपर्यंत असंख्य तांड्यावर पक्के रस्ते मुळीच नाही, त्यामुळे तांड्यांना पक्का रस्ता जोडण्यात यावा। यासह 26 मागण्या गौर सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आहे। आजचा हा गौर सेनेचा जो मोर्चा होता, या मोर्चाच्या प्रमुख मागण्या हे आहेत की आमचा समाज भारत देशातील अतिप्राचीन समाज आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 70 वर्ष होत आहेत, तरी देखील आमच्या तांड्याला ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या मूलभूत सुविधांपासून आमचा समाज वंचित आहे। आमच्या मुख्य मागण्या ह्याच आहेत की विशेषतः मुखेड तालुका, कंधार तालुका, लहा तालुका या तांड्यामधील जवळपास 90% तांड्यांना आजपर्यंत रस्ते नाही आहेत, कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्याचबरोबर शाळेची पाहिजे तशी व्यवस्था नाही, आरोग्याची व्यवस्था नाही आहे। तसेच त्याचप्रमाणे ST SC SC कॅटेगरीप्रमाणे आमच्या मुलांना हॉस्टेलमध्ये, वसतिगृहामध्ये जागा हवी आहेत। तसेच इथे वसंतराव नाईक साहेबांचा आम्ही पुतळा लावला होता वसंतराव नाईक चौक नांदेड येथे, तर महानगरपालिकेने तो पुतळा तिथून हटवलेला आहे। तर आमची ती एक प्रमुख मागणी आहे की त्या पुतळ्याची ती नियोजित जागा आहे, तिथे पुतळ्या उभारण्यासाठी त्याने आम्हाला परमिशन द्यावी। आणि आत्तापर्यंत इथल्या सगळ्या राजकीय लोकांनी आमच्या मतांचा केवळ राजकीय वापर केलेला आहे, फक्त मतांसाठी वापर केलेला आहे। आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत, आम्ही आत्तापर्यंत सन्मानाने ही लढाई लढत आहोत। आणि त्याच बाबतीमध्ये आणखीन विचार केला तर मागे आपण बघितलं नाशिक येथे एका लहान मुलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे। आता काल 17 तारखेला नाशिकमध्ये नांदगाव तालुक्यामध्ये 10 वर्षाच्या एका बंजारा समाजाच्या मुलीवर, मतिमंद मुलीवर अतिप्रसंग एका नराधमाने केलेला आहे। 4 महिन्यातील नाशिक जिल्ह्यातील 4थी घटना आहे। तर अशा अमानवी प्रवृत्तीला काळिमा फासण्यासारख्या ज्या घटना घडत आहेत, त्या घटनेच्या संदर्भामध्ये इथल्या शासनाने आम्हाला संरक्षण द्यावं, त्यावर ठोस कारवाई या लोकांवर करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी गौर सेनेच्या वतीने आजचा हा विराट मोर्चा आम्ही आणलेला आहे। आणि त्या आमच्या मागण्या आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचाव्यात हीच आमची विनंती आहे। पुढचं पाऊल हे आहे की जर आमच्या मागण्या यांनी पूर्ण नाही केल्या तर आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहेत, त्यानंतर विधानसभेचे पुढे इलेक्शन आहेत, त्या इलेक्शनमध्ये आम्ही या लोकांना तांड्यातसुद्धा घुसू देणार नाहीत। कारण एवढा अन्याय अत्याचार होत असेल आणि अजून 70 वर्ष झाले तरी देखील आम्हाला जर रस्ते मिळत नसतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसेल, आरोग्याच्या सुविधा मिळत नसतील, शाळेची व्यवस्था होत नसेल, तर आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हा प्रश्न आम्हाला आता पडलेला आहे। म्हणून याच्यानंतर असाच जर याच्यामध्ये कुठलीच जर सुधारणा झाली नसेल तर या लोकांना, राजकीय लोकांना आम्ही तांड्यातसुद्धा घुसू देणार नाही आणि आमच्या स्वतंत्र आम्हाला काय करायचं ते आम्ही वेळेवरच दाखवून देऊ। निवडणुकीवर बहिष्कार टाकू की नाही तो आम्ही समाज बांधव ठरवेल, त्या संदर्भात आम्ही तो निर्णय घेऊ। पण या लोकांनी जो आमचा मतांचा वापर केलेला आहे, ज्या लोकांनी मताचा वापर केला त्या लोकांना आम्ही यानंतर तांड्यात घुसू देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। आम्ही कुणाला मतदान करायचं, कसं मतदान करायचं ते आम्ही सगळे समाज बांधव ठरवू। पण ज्या लोकांनी केवळ आमचा वापर केलेला आहे, जे लोक आमच्या मतांवर आजपर्यंत आमदार खासदार बनलेले आहेत, त्यांना तांड्यामध्ये यानंतर आम्ही येऊ देणार नाही। आणि जर ते जबरदस्ती किंवा काही पळवाटा जर काढल्या तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज गौर सेनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो मोर्चा इथं आणलेला आहे, आमचं प्रमुख मागण्या जे आहेत ST मध्ये आरक्षण आम्हाला मिळावं आणि आम्हाला आधी जे आम्ही आंध्र प्रदेशात होतो त्यावेळेस आम्हाला STचं आरक्षण होतं, पण महाराष्ट्रात विलीन झाल्यामुळे आमचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे
कारण की महाराष्ट्रात आल्यानंतर आम्हाला VJ कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं. तेव्हापासून आमचं जे नुकसान, आमचं विद्यार्थ्यांचं, आमचं तरुणाचं नुकसान झालेलं आहे. म्हणून आमची प्रमुख मागणी जी आहे ते ST आरक्षणाची आहे. दुसरं जे आहे, इथं जे स्थानिकला जे काही आमच्या काही बांधवांना जवळपास मुखेड, कंधार, लोह्याला 90% आजही रस्ता नाही आणि आजही रस्ता देत नसल्यामुळे पाण्याची सुविधा म्हणा, आरोग्याची सुविधा, जे काही मूलभूत सुविधासुद्धा आजपर्यंत शासन प्रशासन आम्हाला देत नाही. त्यामुळे आम्ही आजचं हे विराट मोर्चा काढलेला आहे. इतर जे काही आमचे डिमांड आहे बरेच काही आहेत, जे कलेक्टर साहेबसुद्धा हे डिमांड सोडू शकतो. म्हणून इथल्या जे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आमच्या जे मागण्या आहेत, जे जिल्हाधिकारी साहेबांच्या अधिकार क्षेत्रामध्ये मोडतात त्यांनी सोडवावेत आणि जे शासन प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात आहे त्यांनी सोडवावेत. जर सोडवलं नाहीत तर आम्ही येणाऱ्या झेडपीमध्ये यांना, या राजकीय लोकांना तांड्यात घुसू देणार नाहीत. गिरीश वाकोडकरसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.